नमस्कार मैत्रिणी. तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. तर कोणता तर जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. काय होतं आता इथं लावण्याने खूप मोठी तिची एक चालाकीने चाल चढलेली आहे. होतं असं की त्यांनी नवीन जो आता बिझनेस स्टार्ट केलेला असतो त्या बिझनेसमध्ये ती काहीतरी घोटाळा करते आणि जेवढे काही त्यांचे कंपनीचे पार्सल बाहेर गेलेले असतात ते सर्व पार्सल रिटर्न येतात. आणि मग रिटर्न आल्यामुळे ज्या लोकांनी त्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती ते सर्व म्हणतात की आता जर हे माल जर विकलाच जाणार नसेल तर तुम्ही आम्हाला आमचे पैसे परत करावे. तर इथे आता अर्णवला तर काहीच कळत नसतं की बाबा हे नेमकं झालं आहे कसं आहे. पण आता हे लावण्याने जाणून बुजून केलेलं असतं. कारण जेव्हा त्यांनी हे कलेक्शनचं ओपनिंग केलं होतं ते ओपनिंग त्यांनी ईश्वरीच्या हातातून केलं होतं आणि तेच त्याला आवडलं नव्हतं. आणि इथे त्या लावण्य एका ठिकाणी बोलत असते की अर्णव अजून तर मी तुला खूप काय काय दाखवणार आहे. ही तर फक्त तुझी बरबादीची सुरुवात आहे. तू मला नाही म्हणून खूप मोठी चुकी केली आहे आणि त्या गावछाप मुलीबरोबर तू लग्न केलं ना हीच ती परतफेड आहे. हे सर्व आता ईश्वरी ऐकत असते. ईश्वरी म्हणते लावण्या तू खूप खोटारडी आहे आणि तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊन हे काम करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तुझ्यामुळे आज अर्णव सरांना टेन्शन आलेलं आहे आणि तुझ्यामुळे आज अर्णव सरांचा बिझनेस हा धुळीला मिळायला लागला आहे. पण मी असं कधी होऊन देणार नाही. अर्णव सरांचा बिझनेस मी त्यांना परत मिळवून देईन. तर आता ईश्वरी आता नक्की कोणतं काम करून त्यांचा जो माल परत आला आहे तो परत विकण्यासाठी बाहेर पाठवल हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.